पाहिजे अरे सत्ता करायचं काय खाली मुर्गावारीचं अरे बीजेपीचं करायचं काय खाली मुर्गावारीचं भारतीय संविधानाचा मुर्दाबाद RSS मुर्दाबाद विनंती आहे की कृपया बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय स्वतंत्र राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपल्याला पुष्पहार अर्पण करायचं आहे। कृपया सर्वांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येईल। हा मोर्चा कलेक्टर ऑफिसकडे जाईल आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर या मोर्चाचं जाहीर सभेमध्ये रूपांतर होणार आहे। तरी सर्व मोर्चातील मंडळींना विनंती आहे की सर्वजण संविधान क्रांती महामोर्चाची ही जी जाहीर सभा होत आहे या जाहीर सभेमध्ये जी महत्वाची भाषणं होणार आहेत या मुद्द्याच्या संदर्भामध्ये ती सारीच्या सारी भाषणं आपण अत्यंत काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि ही पाहिजे अरे सत्ता करायचं काय खाली मुर्गावारीचं अरे बीजेपीचं करायचं काय खाली मुर्गावारीचं भारतीय संविधानाचा मुर्दाबाद RSS मुर्दाबाद विनंती आहे की कृपया बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय स्वतंत्र RSSवर बंदी झालीच पाहिजे RSSवर बंदी झालीच पाहिजे ईव्हीएम हटाओ देश बचाओ ईव्हीएम हटाओ ईव्हीएम हटाओ ज्या संविधानासाठी आपण आज मोर्चा काढला
व त्याच्या सर्व नागरिक श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी करून स्वतः प्राण अर्पण करीत आहोत। जय भीम, जय भीम, जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सगळ्यांनी या ठिकाणावर अतिशय क्रांतिकारी भाषणही केले आणि दुसऱ्याला कशा शब्दामध्ये त्याचे कारण उघडणी करायचे आहे, प्रत्येकाने त्याच्या बाबतीमध्ये केलेले सुतोवाच योग्य आहेत। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जर कोणी बोलत असेल त्याने एक बोललं तर 10 बोलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। आमच्याकडे त्याच्यापेक्षा खतरनाक शब्द आहेत हो ना, आमच्या महिला मंडळ फार डेंजर आहे। तर त्याच्याकडे कोणी बोलण्याची हिंमत करू नये। एक बोललं तर 10 ऐकावं लागेल, एक हाणण्याचा प्रयत्न करशील तर 10 खावं लागतील हो ना। मी या ठिकाणावर तुम्हाला एक गोष्ट इथं सांगू शकतो। बराचसा वेळ झाला, मला वाटलं आता रमेश दादाचं भाषण सुरू होईपर्यंत काही माणसं थांबतात की नाही, पण मला वाटलं रमेश दादाला मागून बोललो मी। रमेश दादा म्हणले मला जरा जास्त वेळ। मी म्हणलं दादा असं होऊ नये, तुम्ही चटयाच राहतील। पण दादाचं भाषण होता होता तुम्ही थांबलात। मला वाटलं माझ्या भाषणाच्या टायमामध्ये मी आणि चटयात राहतात की काय, की स्टेज रिकामा होऊन जाईल। परंतु आपली खरी निष्ठा आहे आपल्या बापावर, आपला विश्वास आहे, आपली श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे कोणी जर आपल्या बापाचा अवमान करत असेल तर 4 घंटे काय ना, 4 वर्ष बसायला आपण इथं तयार आहे। आणि जो कोणी अशा गोष्टी करत राहील त्याला आताच रमेश दादांनी सांगितलं, शब्दाचं उत्तर शब्दाने भेटल, म्हणजे बुद्धिमत्तेचं उत्तर बुद्धिमत्तेनं भेटेल, फोकाठोकीचं उत्तर फोकाठोकीनंच भेटेल। म्हणजे तिथेही कोणी मागे पुढे पाहणार नाही आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे माहीत आहे की या देशामध्ये भारतीय संविधान अस्तित्वात आहे, लोकशाहीवर आधारित असलेलं, हे लोकांसाठी बनलेलं आहे। हे काही बाबासाहेबांसाठी एकट्यासाठी बनलं नाही किंवा एका जातीसाठी बनलेलं नाही, हे सगळ्या जातीचा विचार करून या भारताचं संविधान बनलेलं आहे। सगळे बुद्धिवान लोक होते, त्यांनी उगाच स्वीकारलं नाही, ते संविधान आहे ना। आणि हे सगळ्या जातीचा विचार करणारं भारतीय संविधान असल्यामुळे या देशातल्या लोकांनी भारतीय संविधानाचा सन्मान केला पाहिजे, भारताच्या शिल्पकाराचा, संविधान शिल्पकाराचा सन्मान केला पाहिजे। परंतु काही विकृत बुद्धीचे लोक सुरुवातीपासून इथं जन्माला आलेले आहेत, ज्याला इथं मनुस्मृती राज्य इथं आणायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी इथलं मनुस्मृतीचं राज्य संपवलं, क्रांती आणि प्रतिक्रांती हे चालतच राहणार आहे। या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान बालपणापासून झालेला इतिहास आपल्याला माहित आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं सहन करत 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 ज्या कायद्यानं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत गेला, इथल्या बहुजनांचा अपमान होत गेला, त्याचा मूळ शोधलं की अपमान नेमका व्हायलाय कुणामुळे, कशामुळे व्हायलाय, महिलांचा अपमान कशामुळे व्हायलाय, इथल्या तमाम बहुजन वंचितांचा अपमान कशामुळे व्हायलाय,
त्याचं मूळ बाबासाहेबांनी शोधलं. तो मूळ होतं त्या मनुस्मृती कायद्यामध्ये. आणि 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते मनुस्मृतीला जाळून टाकलं. अगोदर मनुस्मृती जाळली आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना नवीन बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान दिलं की जे सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी आहे. मनुस्मृतीला मानणारे जे लोक होते त्यांच्या कल्याणासाठी आहे आणि जे मानत नाही, जे भारतीय संविधानाला मानतात त्यांच्या कल्याणासाठी आहे. म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान हे लोक कल्याणकारी प्राणी मात्राच्या हिताचं आहे. मनीष भाऊंनी सांगितलं की सगळ्यावर उपकार आहेत बाबासाहेब. आणि इथं कोणत्या प्राण्याला कोणी मारू शकत नाही. एवढंच काय, इथल्या झाडाला कोणी तोडू शकत नाही. झाडही तोडलं त्याचे लय साहेब आहे. इथल्या पशु पक्षाला कोणी मारू शकत नाही. इथल्या कुत्र्या मांजराला कोणी मारू शकत नाही. कोंबडीला मारू शकत नाही ना. इथल्या पशु पक्षाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे. इथल्या झाड फळांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे. म्हणून हे जे भारतीय संविधान आहे याचं संरक्षण आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. पण मिश्रासारख्या जे लोक आहेत यांच्यासाठी त्यांच्या भाषेतही कधी कधी आपण उत्तर दिले पाहिजे ना. भीमा कोरेगावचं नाव परत परत येते. बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी जे 1818ला इतिहास घडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो इतिहास डोळ्यासमोर ठेवल्याने इथल्या सगळ्या लोकांना ते आव्हान करत होते. आपल्या भाषणामधून सांगायचे की अरे तुम्ही कुत्र्या मांजराच्या अवलादीचे वंशाचे नाहीत म्हणायचे ना. काय म्हणायचे? तुम्ही कुत्र्या मांजरांच्या राशीचे नाही, तुमच्या पूर्वजांची रास जी आहे ती सिंहाची रास आहे म्हणायची. काय म्हणायचे? ती तुमच्या पूर्वजांची जी रास आहे ती सिंहाची रास आहे. आणि तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल तर भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची यादी तिथं तुम्हाला पाहायला भेटेल. 1818ला जो युद्ध झालं, एक पेशवाईचा जो राजपाट होता सगळा संपवला ना तिथं. 500 महाराणी, 28,000 पेशवे एकीकडे आणि 500 इकडे. त्या मिश्राच्या सगळे देशातले लोक एकीकडे एवढेच त्यांना काफी आहे. म्हणून एक शायर म्हणाला राहुल दादा अनवीकर कि जुल्म हम पर ढाया जाएगा, जुल्म जो हम पर ढाया जाएगा कोहराम मचा देंगे, अरे कह दो जालिमों से बाज आ जाओ वरना भीमा कोरेगाव का इतिहास फिर से दोहरा देंगे. ही ताकद अजून संपलेली नाही. ते रक्त अजून धमन्यामध्ये सळसळतच आहे. आणि त्याच्यामुळे प्रेमानं वागा, प्रेमानं राहा, जगा आणि जगू द्या. आम्ही तुम्हाला सांगतो है ना, तुम्ही शांतीनं जगा, आम्हाला शांततेनं जगू द्या. तुम्ही सुखानं झोपा, आम्हाला सुखानं झोपू द्या. परंतु परत परत डिवचण्याचा जर प्रयत्न करावा लागेल ही गोष्ट ध्यानात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप छळ इथल्या व्यवस्थेनं. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणावर लिखाण करताना म्हणतायत, आपल्या भाषणामध्ये बोलताना म्हणत होते की हा जातीवादाचा पर्वत माझ्या पुढे फार मोठा उभा आहे. हे जातीवादाचा पर्वत माझ्या पुढे फार मोठा उभा आहे. मी एकटाच याला टकरा देऊन देऊन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जरी मी एकटा याला उद्ध्वस्त करू शकत नसेल तर हे माझं रक्त बंबाळ झालेलं डोकं जेव्हा माझा बहुजन वंचित समाज पाहिल तर तेव्हा हा तुटून पडेल त्या जातीवादी पर्वतावर आणि त्याला मुळासकट उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आज बहुजन समाज, वंचित समाज एक होत आहे. SC ST OBC जेवढे अल्पसंख्याक आहेत ते आता जागृत होत चाललेले आहेत. यांना शिवाजी महाराज कळू लागलाय, यांना महात्मा ज्योतिबा फुले कळू लागले, यांना राजश्री शाहू महाराज कळू लागले, यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळू लागले, यांना अण्णा भाऊ साठे कळू लागले, यांना संत रोहिदास, संत कबीर कळू लागले आणि त्यांची विचारधारा यांना कळू लागली. म्हणून हा समाज आता जागृत झालेला आहे. आणि जो समाज जागृत असतो त्याचं वाईट कुणी करू शकत नाही आणि त्यांच्या नादी कुणी लागू शकत नाही. म्हणून हा बसलेला समाज जागृत आहे. या देशामध्ये मनूचं राज्य तेव्हाच आलं असतं जेव्हा अटल बिहारी वाजपेयी देशाचा पंतप्रधान होता है ना.
संविधान बदलण्याच्या भाषा तिथून सुरू झाल्या होत्या. ते संविधान बदलायला गेलं, त्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन होऊन बसलं. आणि जेव्हा एक मतदान कमी पडत होतं त्याला सरकार बनवण्यासाठी, ते मतदान होतं मान्यवर कांशीराम साहेबांकडे. जेव्हा त्याचं ते सरकार बनणार होतं तेव्हा कांशीराम साहेबांनी ऐन वेळामध्ये त्याला मतदानच केलं नाही. 13 दिवसात त्याचं बहुतेक सरकार पडून गेलं. त्याला त्याचं सरकार बनवू दिलं नाही. मान्यवर कांशीराम साहेब म्हणाले होते की बाबा के बच्चे के मर्जी के बगैर इस देश का सरकार नहीं बनने दूंगा. आणि कांशीरामजीने सांगितलं की 1955ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यामधून पाडण्यात आलं. त्या माझ्या बापाचा बदला मी आज घेतला वाजपेयींना सांगून टाकली. ही ताकद होती मान्यवर कांशीराम साहेबांमध्ये. मनोवाद इथं फोपावला नाही. त्यांचा बाप कांशीरामजी तिथं युपी मध्ये बसला होता, पंजाबमध्ये निघून सगळ्या देशभर फिरला. आणि आज वर्तमानामध्ये त्यांचा बाप एक दुसरा तयार आहे. त्याचं नाव आहे ऍडव्होकेट श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. या RSSला भिडण्याची ताकद सुजातभाऊ आंबेडकरनं औरंगाबाद मध्ये दाखवली. या देशात वातावरण तयार झालं. या महापुरुषांची ही जी रास आहे ही एक आहे. आणि त्याच्यामुळे जे जे मनोवादाशी लढतील, ज्यांची विचारधारा एक आहे, त्या सगळ्या संविधान प्रेमीने एकत्रित येऊन इथल्या मनोवादांना आपण उद्ध्वस्त करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. मी आपला अधिकचा वेळ न घेता आता या ठिकाणावर मान्यवर निवेदन देणार आहे. मी इथं थांबतोय. आपल्या सर्वांचं मंगल हो. सर्वांनी एकजुटीनं वागा. बाबासाहेबांचा मूल मंत्र आहे की संघटित व्हा. जात पात धर्म सगळ्या गोष्टी ह्या गौण आहेत. जिथं एक संघटन असतंय तिथं माणसाचं नुकसान होत नाही. आणि आपल्या सगळ्या जाती धर्माचे जे SC ST OBCचे लोक आहेत हे एकत्रित जर राहून लढले तर भारताचं संविधान हे कधी बदलू शकणार नाही. मतदानाची विक्री करू नका हे तुम्हाला सांगतो. नगरपालिका जवळ आलेली आहे. मतदानाची विक्री करणं म्हणजे आपल्या जन्म देणाऱ्या आईचं दूध विकण्यासारखं आहे. आपल्या आईची इज्जत विकण्यासारखं आहे. त्याच्यामुळं भारतीय संविधानाचा अपमान आहे. त्याच्यामुळे जेवढी किंमत आपल्या आईच्या दुधाची आहे, आपल्या आईच्या इज्जतीची आहे, तेवढीच किंमत आपल्या मतदानाची आहे. म्हणून आपण आपलं मतदान विक्री न करता आपण बाबासाहेबांनी दिलेला अधिकार प्रामाणिकपणाने इमानदारीने बजावला पाहिजे. पैसे घेतल्याच्या नंतर माणूस दलाल होत असतो. पैसे घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्यांचं ऐकावं लागणार आहे. तुम्ही पैसा न घेता जर मतदान केलं तर तुम्ही तुमचे मालक आहात. तुम्हाला राजा बनण्याची ताकद ही या मतदानामध्ये आहे. म्हणून आपल्या मतदानाची विक्री करू नका एवढा संदेश देतोय. सर्वांचं मंगल हो. सगळे लोक आलेले आहेत, निरोपावर आलेले आहेत. त्यांनी संविधान संरक्षण समितीने जे काही आयोजन केलं होतं एक 5-6 दिवसापासून या लोकांची धावपळ मी पाहते. वेळ नव्हता तरी सुद्धा आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालो. याच्यासाठी खरं तर पहिल्यांदा आपण स्वतःचं कौतुक स्वतः करायचं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होतो आणि रस्त्यावर उतरणारे लोक फक्त विशिष्ट जमातीतील असतात किंवा विशिष्ट जातीतील असतात. हे देशवासी म्हणून खरं तर माझं आणि आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. कारण ज्यांच्या संविधानावर हा देश चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश चालतो, संविधानाची पायमल्ली होत असताना, संविधान निर्मात्याची पायमल्ली होत असताना, अपमान होत असताना जर आपल्या तळपायाच्या आग मस्तकाला जात नसेल तर खरंच आपण कुठेतरी माणुसकी गमावलेली आहे. आपल्या मेंदू मस्तकामध्ये मेंदू कदाचित जिवंत नाही. आणि मग इथे जे जे बसले त्यांच्यात कमीत कमी मेंदू जिवंत आहे, थोडेफार विचार जिवंत आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत. बघा, ज्यावेळेस संविधानाचं गणराज्य सोपवताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते एखाद्या धर्माबद्दल किंवा देवाबद्दल जर भक्ती निर्माण होत असेल तर ती भक्ती कदाचित तुमच्या मोक्ष प्राप्तीचा मार्ग होऊ शकते. पण राजकारणाबद्दल, पक्षापक्षांबद्दल किंवा एखाद्या राजकीय नेत्याबद्दल ज्यावेळेस भक्ती निर्माण होईल, अंधविश्वास निर्माण होईल, त्यावेळी हा देश अधोगतीकडे जाणार आहे. आणि ज्यावेळेस हा देश अधोगतीकडे जायला लागेल तर त्यावेळेस हुकुमशाहीचा जन्म होणार आहे. आणि आज देशात जी काही महिलांची अवस्था असेल, महापुरुषांच्या बदनामीचं षडयंत्र असेल आणि आपण पायमल्ली संविधानाच्या होताना बघतो, दिल्लीत संविधान जायला जातं, अशा पद्धतीच्या घटना होत असताना आपण गप्प राहणं म्हणजे ही या ठिकाणी हुकुमशाहीकडे कुठेतरी देशाची वाटचाल चालू झालेली आहे. बघा, संविधान चांगलं किंवा वाईट हे कशावर ठरतं तर संविधान चांगलं किंवा वाईट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की संविधान चांगलं केव्हा ठरेल तर
तर ज्यावेळेस संविधानाची अंमलबजावणी करणारे ज्यावेळेस लायक असतील आणि सक्रिय असतील त्यावेळेस संविधान चांगलं ठरेल, पण संविधानाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आपण ज्यांना दिलेला आहे ते जर नालायक आणि निष्क्रिय असतील तर संविधान सुद्धा वाईट ठरेल. आज अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी खालच्या स्तरावर जाऊन बोलतो आणि अगदी न्यायालयीन म्हणजे बघा काळा कोट घालणारा व्यक्ती काळ्या विचारांनी काहीतरी आग ओढतो आणि तेव्हा सुद्धा हा देश गप्प राहत असेल तर आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. चालू न्यायामधील एक राकेश नावाचा जो काही वकील आहे तो गवई यांच्या या न्यायाधीशांवर बूट फेकण्याची हिंमत करतो, तर ही हिंमत येते कुठून? एक सर्वसामान्य वकील, एक सर्वसामान्य माणूस एवढी हिंमत करू शकतो का? नाही करू शकत. मग या हिंमती मागे जे राजकीय पाठबळ आहे त्याला कुठेतरी कट बसला पाहिजे, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हा मोर्चा कशासाठी आहे, तर बघा मोर्चाने काय होणार आहे, तुम्ही रस्त्यावर येऊन काय होणार आहे, आजपर्यंत जी मोर्चा झाली त्यांनी काय सिद्ध केलं? असाच एक विकृत मनोवृत्तीचा माणूस जो काय होता आपल्याला माहिती आहे, आपल्या राज्याचे राज्यपाल तेही अशाच पद्धतीने आग ओकत होते, अशाच पद्धतीने गळ ओकत होते, अनेक महापुरुषांची बदनामी त्यांनी केली, तर त्यांना हकलण्याचं काम या महाराष्ट्राने केलेलं आहे. त्यामुळे कितीही उच्च पदावरील व्यक्ती असेल तर त्यांना हकलण्याचं काम हा महाराष्ट्र वेळोवेळी करून दाखवतो आणि महाराष्ट्र काही लेच्या पेचांची औलाद नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी रस्त्यावर येऊन दाखवून दिलेलं आहे. जाता जाता एवढंच सांगते की हा मोर्चा कशासाठी होता, तर बघा एक कविता आहे, कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है, कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है, ओट सी दिए है जनता के कानों पर पहरा भी है. आज जनतेचे ओट शिवण्याचं काम केलं. आपण काहीही बोललो की आपल्यावर लगेच केसेस होतात, आपल्यावर लगेच आपले चॅनल बंद केले जातात, आपल्याला लगेच काही ना काही स्ट्राईक्स येत राहतात, आपल्यावर कुठले ना कुठले गुन्हे दाखल होतात. पण मग हे गुन्हे एका व्यक्तीवर दाखल होतील, पण ज्यावेळेस आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या तत्वावर चाललो आणि संघटित होऊन हा एकत्रित आवाज ज्यावेळेस सरकारच्या कानावर आदळेल त्यावेळेस कदाचित सरकारला जाग येईल आणि सरांनी ज्या काही मागण्या सांगितलेल्या आहेत त्या मागण्या कुठेतरी पूर्ण होईल या आशा घेऊन आपण या मोर्चात सहभागी झालो होतो. एवढे बोलते आणि थांबते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माय बहिणींनो, तरुण मित्रांनो, उपासक उपासिकांनो, मित्र, गेल्या 4 तासापासून आपण संविधान क्रांतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपला वेळ आपण घालवलेला आहे, म्हणून तुमच्या प्रती सगळ्यात पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो. आता कंदारे साहेबांनी सांगितलं की या मोर्चाला कोणी आलं पाहिजे होतं, कोणी नाही आली पाहिजे होतं. मनीष काळेंनी सुद्धा हीच गोष्ट सांगितली. मित्र, कोण आलं नाही त्याच्यामुळे काही आपलं रुकलं नाही, कारण कोणामुळे आपण थांबणार नाही, कारण आपल्यात एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे, एवढी क्षमता आहे की आम्ही होत्याचं नव्हतं करू शकतो आणि आजपर्यंत आम्ही करून दाखवलेलं आहे. म्हणून तू आला काय रे, तू गेला काय रे याची पर्वा आम्ही करणार नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पायीक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही अनुयायी आहोत. बाबासाहेबांना आम्ही देव मानणारी माणसं नाहीत, तर बाबासाहेबांना आम्ही आमचा बाप मानणारी माणसं आहोत. म्हणून बापासाठी जे जे करता येते ते ते करण्याची मानसिकता, त्याला लागणारी तयारी, त्याला लागणारी क्षमता ही सर्व रूपानं आमच्यामध्ये सम्मिलित आहे. म्हणून काळजी करण्याचं आम्हाला काही कारण नाही. कोण येतील, कोण जातील, यारे आणि जाय. मित्रांनो, अनिल मिश्रा या माणसानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांना गंदा आदमी म्हणून संबोधलं. बाबा साहब को खत्म करना है, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का संविधान खत्म करना है, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की अस्तित्व को मिटाना है. मला असं वाटतं की अनिल मिश्राच्या मायने त्याच्यासारखे आणखीन 10-20 जण अजून ठेवले तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाल वाकडं होऊ शकत नाही. कारण करोडो लोक बाबासाहेबापुढे वंदन करणारे आहेत, बाबासाहेबांना जीव की प्राण मानणारे आहेत, बाबासाहेबांच्या प्रति प्राणाची आहुती देण्याची मानसिकता बाळगणारे आहेत.
आम्ही नामांतराच्या लढाईमध्ये दाखवून दिलं. नामांतराची लढाई आम्ही 17 वर्ष लढली. 126 जणांनी मरण पत्करलं. मग तो नांदेडचा मवाडे असेल, गौतम वाघमारे असेल, सुहासिनी बनसोडे असेल, प्रतिभा तायडे असेल, अशा तरुणांनी मरण पत्करलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे ही मानसिकता ही त्यांनी बाळगली होती. पण शरद पवारांनी आमचा विश्वासघात केला. शरद पवारांनी आमच्यावर खूप मोठा वार केला आणि तो वार अंधाऱ्या रात्री केल्यासारखा केला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाड्याला मिळावं म्हणजे त्यात नांदेड सामील व्हावं ही आग्रहाची विनंती असताना नांदेडला वगळून वेगळं मराठवाडा स्वामी रामानंद तीर्थ एका संन्यासाच्या नावानं इथं मराठवाडा विद्यापीठ त्यांनी काढलं आणि औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ काढून मराठवाड्याचं ठिगळ लावलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अर्धवट देऊन त्या विद्यापीठाला मंजुरी दिली. म्हणून त्या काळापासून आजपर्यंत शरद पवारांचा अतिशय तीव्र शब्दात आम्ही निषेध करत आलेलो आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णत्वाने तुम्ही स्वीकारायला हवं होतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्ही अब्जोपती झालात, करोडपती झालात. बाबासाहेबांच्या संविधानाची वाट लावत तुम्ही भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला, हिमालय उभा केला आणि बाबासाहेबाला कमी लेखण्याचा प्रयत्नही तुम्हीच केला. म्हणून माझी विनंती आहे की अनिल मिश्रा सारख्या माणसानं ग्वालेरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अवमानना होणार, त्यांची प्रताडणा करणारा शब्द प्रयोग केला. कोणाची माय जर व्याली असेल तर त्या नाही, कोणाची माय व्याली असेल तर त्यांनी एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अपशब्द बोलून दाखवावा. जर तू इथून जिवंत गेलास तर आम्ही आमच्या बाबाची औलाद नाही. RSSचे सरसंघचालक केसी सुदर्शन याच्या आधी होते. केसी सुदर्शन दीक्षाभूमीवर गेले भारत भ्रमण करण्याला निघाल्याच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवून बाबासाहेबांना वंदन केले आणि बाबासाहेब तुमच्या संविधानाच्या माध्यमातून मी भारत भ्रमण करून समरसता मंचच्या नावानं समस्त समाज, मग तो ओबीसी असेल, दलित असेल, आदिवासी असेल, या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याच्यासाठी मला तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या अशा पद्धतीची विनंती त्या केसी सुदर्शननं दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर डोकं ठेवून केली होती. आणि त्याच्यानंतर तो जेव्हा त्या गेटच्या बाहेर आला तर त्या मूर्खानं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही कचरा कुंडीत फेकून देण्याच्या लायकीची झालेली आहे, म्हणून ती घटना आपल्याला संपवण्याची आहे, याच्यासाठी मी भारत भ्रमण करीत आहोत अशा पद्धतीची भूमिका घेतली. जेव्हा तो नांदेडच्या वारीला आला होता मित्रांनो, त्याच्या चालत्या गाडीवर चालत्या मोटरसायकलनं येऊन त्याच्यावर मी उडी मारली आणि त्याला माझ्या भाषेत, मी असल महाराची औलाद आहे या भाषेमध्ये शिव्यांची वाटोळी वाहिली आणि त्याचा मी खूप मोठा सत्कार केला. मित्र हो, मला असं म्हणायचंय की केसी सुदर्शन तुमचा बाप होता. तुमच्या बापानं आमच्या बापा बाबतीत एक अपशब्द वापरला. बापानं लिहिलेल्या त्या ग्रंथाच्या बाबतीत, संविधानाच्या बाबतीत अपशब्द वापरला. त्याचा बदला आम्ही तुमच्या ढुंगणावर लात मारून घेतला, हे तुम्ही लक्षात ठेवा. माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही हे काळ समजू नका. जो काळ पेशव्यांचा होता, त्या पेशव्यांच्या काळामध्ये महाराच्या गळ्यामध्ये मडकं होतं, त्याच्या कमरेला झाडू होता, त्याला बोलण्याची संधी नव्हती, त्याच्या सावलीचा बाट होत होता, त्याच्या आवाजाचा बाट होत होता. एवढा अन्याय तुम्ही आमच्यावर केला, एवढा अत्याचार तुम्ही आमच्यावर केला. पण त्या सिद्धार्थ महारानं त्या पेशव्याला एकदा सांगितलं होतं की इंग्रजाच्या विरुद्ध भारत माझा देश आहे, माझ्या देशावर इंग्रजांचं आक्रमण आहे, माझा देश पारतंत्र्यात गेलाय, त्याला जर स्वातंत्र्य करण्यासाठी तुम्ही कितीही जातीवादी असा, मला तुमच्या बरोबर
इंग्रजाचा पराभव करण्यासाठी लढण्याची माझी तयारी आहे. फक्त तुम्ही आम्हाला एवढंच करा की आमच्या गळ्यातलं मडकं आणि आमच्या कमरेचा झाडू काढून टाका आणि आम्हाला सन्मानानं वागवा. त्या पेशव्यानं अतिशय उर्मटपणानं त्या हरामखोरानं सिद्धार्थ महाराला सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढा सुद्धा सन्मान आमच्याकडून तुम्हाला मिळणार नाही. असं मिळाल्याच्या नंतर, असं बोलल्याच्या नंतर सिद्धार्थ महाराज तार तिथून बाहेर निघून गेला. 500 महारांना जमा केला. कारण महाराज ही शूरवीरांची औलाद आहे, पराक्रमांची औलाद आहे. लढाईमध्ये कधीच पाठ दाखवणारी औलाद ही महाराजांची नाही, हे सिद्धनाथ महाराजांनी सिद्ध करून दाखवलं. आणि 1 जानेवारी 1818 मध्ये पेशव्यांचा पराभव केला. 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कचा कापून टाकलं आणि तो पराभव त्यांनी आपला महाराजांचा पराभव जीव म्हणून दाखवला. आणि सिद्धनाथ महाराजांचा जेव्हा सत्कार इंग्रजांनी ठरवला त्यावेळेस त्या सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं, हा सत्कार माझा नाही व्हायला पाहिजे, हा सत्कार माझ्या समाजाचा झाला पाहिजे, हा सत्कार माझ्या समाजाच्या एकीचा झाला पाहिजे, माझ्या समाजाच्या एकात्मतेचा झाला पाहिजे, माझ्या समाजाच्या समतेचा आहे. या सर्वांनी लक्षात घ्यावं आणि कुठल्याही ब्राह्मणानं आमच्या बरोबर खेटण्याचा प्रयत्न करू नये. शारीरिक दृष्ट्या आम्ही केव्हाही तुमच्याकडून पराभव स्वीकारणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेबांची औलाद आहोत. 32 डिग्र्या आणि 9 पैशाचं ज्ञान असलेला तो ज्ञान महर्षी, त्याची आम्ही औलाद आहोत. तुम्हाला बौद्धिक दृष्ट्या हरवण्यामध्ये आम्ही कधीही तसुबत सुद्धा कमी पडणार नाही एवढं मात्र नक्कीच आहे. मुकाबला करायचा असेल तर बौद्धिक क्षमतेवर, बौद्धिक ताकदीवर तुम्ही आमच्या बरोबर मुकाबला करायला या. मित्रहो, तुम्हाला लक्षात असू द्या, एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची येत असतात. काल बाळांतीन झालेली आमची माय बहीण, उद्या मरणारा आमचा माणूस, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी रखरखत्या उन्हामध्ये रोडवर असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची जय घोषणा करीत असतो. त्याच्यातून तुम्ही आमच्यातली क्षमता ओळखा आणि आमच्या संबंधानं कुठं बोलण्याचा प्रयत्न करा. अनिल मिश्रा हा एकटा बोलला नाही, तो बोलला नरेंद्र मोदी. जो नरेंद्र मोदी बहुराष्ट्रीय परिधान मंत्री आहे, त्या परिधान मंत्र्याचा सहारा, सत्तेचा आश्रय त्याला मिळालेला असल्यामुळे अनिल मिश्रा बोलू शकला. अन्यथा अनिल मिश्राची काही अवकाश नाही. एक महाराजा वकील ज्यानं आव्हान केलं, मी युट्यूबवर त्याचं भाषण ऐकलं, त्यानं आव्हान केलं की अनिल मिश्रानं आमच्या बरोबर एखाद्या केसमध्ये कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करावी आणि आम्हाला हरवून दाखवावं, आम्ही आज आमची वकिली सोडून टाकतो. एवढी ज्ञानाची धमकी देणारा जर ते महार असेल तर मला असं वाटतं की अनिल मिश्रानं स्वतःला सावरून घ्यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती याच्यानंतर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर मित्र हो, गल्लीपासून शहरापर्यंत, शहरापासून जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत, राज्यापासून देशापर्यंत होळीच पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, याचं भान ठेवा. सिद्धार्थ महाराजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची ही औलाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही औलाद, ही वंशावळी सिद्धार्थ महाराजांची, बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि ही वंशावळी कधीही तुमच्याकडून मात खाणार नाही एवढं मात्र नक्की. हा तुम्हाला शेवटचा इशारा आहे की आमच्या संबंधानं बोलत असताना तुम्ही तुमच्या क्षमतेचा विचार करा, तुम्ही तुमच्या ताकदीचा विचार करा. आणि मग मोर्चा निघाला तेव्हापासून पोलीस प्रशासनानं अतिशय चोख बंदोबस्त लावला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोर्चाला व्यवस्थित नेण्याचा प्रयत्न केला आणि मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व आंबेडकरी मित्रांनी, आंबेडकरी अनुयायांनी, तरुण मित्रांनी मदत केली. म्हणून त्यांच्या प्रती, सर्वांच्या प्रती आभार मानतो. महसूल प्रशासनाचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब आणि आमचे आंबेडकर साहेब या सर्वांच्या प्रती सुद्धा ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, रात्र वैराची आहे.
रात्र वैराची आहे. आपण थांबलं पाहिजे, आपण समजलं पाहिजे, आपण एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे. निवडणुकीचा काळ आलेला आहे. जो बाबासाहेबांचं नाव घेईल त्याच्यासाठीच वोट दाबा. जो बाबासाहेबांचं नाव घेणार नाही त्याच्यासाठी पाय ठेवा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी निवडून येतील. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या देशामध्ये राज्य करतील, सत्ता करतील, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.